अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली। चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील कविता नव्या युगाचे गाणे शिकणार आहोत। कवित्री आहेत शुभदा दादरकर। विद्यार्थी मित्रांनो, ही आपली पाठ्यपुस्तक मराठी सुगम भारती पाठ क्रमांक 1 आहे नव्या युगाचे गाणे। राष्ट्रीय एकात्मता शिकवणारे हे नव्या युगाचे गाणे। कवित्री आहेत शुभदा दादरकर। चला तर मग बालमित्रांनो, तालासुरात म्हणूया। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित तेवत ठेवू। अज्ञानाचा तिमिर सारुनी तेजोमय हा सूर्य उगवला, विज्ञानाच्या नभोमंडळी आपण तारे हो। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित तेवत ठेवू। रंग आपुला वेगवेगळा, सूर आपुला एक सारखा, अनेकतेतून एकत्वाचे गाणे आपण गाऊ। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित तेवत ठेवू। हातामध्ये हात गुंफुनी देशहिताचे मंत्र जपोनी, हसत खेळत ध्येय मंदिरी पुढे पुढे जाऊ। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित तेवत ठेवू। भारत भूची पवित्र माती प्रिय आम्हाला स्वर्गाहूनही, या धरणीचे रक्षण करण्या प्राणपणाला लावू। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित तेवत ठेवू, नित तेवत ठेवू, नित तेवत ठेवू। नव्या युगाचे नवीन गाणे एक दिलाने गाऊ, मानवतेचा दीप अंतरी नित तेवत ठेवू। नव्या युगाचे नवीन गाणे आपल्याला गायचे आहे। नव्या युगाचे गाणे एक दिलाने गायचे आहे। सर्वांच्या हृदयात माणुसकीचा दिवा सदैव तेवत ठेवायचा आहे। नए दौर का, नए ज़माने का नया गाना, नया गीत हमें मिलजुल कर गाना है।
हम सबको मुत्तहिद होकर एक साथ मिलजुल कर इस गीत को गाना है। सभी के दिलों में इंसानियत का दिया हमेशा जलाए रखना है। अज्ञानाचा तिमिर सारुनी तेजोमय हा सूर्य उगवला, विज्ञानाच्या नभो मंडळी आपण तारे हो। आपल्याला अज्ञानाचा तिमिर सारायचा आहे। अज्ञानाचा काळोख, अज्ञानाचा अंधार दूर करायचा आहे। अज्ञानाचा अंधार दूर झाल्यावर जो सूर्य उगवेल तो असेल तेजाचा, प्रकाशाचा। जेव्हा विज्ञानाचे विश्व घडेल तेव्हा आपण आकाशात तारे होऊ। हमें जहालत का अंधेरा दूर करना है। अंधेरा दूर होने पर जो सूरज निकलेगा वो बहुत रोशन होगा। जब साइंस की दुनिया की तश्कील होगी उस वक्त हम इस साइंस की दुनिया के आसमान के रोशन तारे बनकर दिखाएंगे। रंग आपुला वेगवेगळा, सूर आपुला एकसारखा, अनेकतेतून एकत्वाचे गाणे आपण गाऊ। आपला सर्वांचा रंग वेगवेगळा आहे। धर्म, जात, भाषा सारेच वेगवेगळे आहे। पण किती जरी भिन्नता असली तरीही आपल्याला एकीचे गाणे, एकजुटीचे गाणे गायचे आहे। हम सभी का रंग मुख्तलिफ है। मजहब, जात, ज़बान सभी कुछ में इख्तिलाफ पाया जाता है, लेकिन तमाम भारत के वासियों में कितना भी इख्तिलाफ पाया जाए फिर भी सब मुत्तहिद हैं। हमें मुत्तहिद होकर इत्तेहाद का, एकता का गीत गाना है। हातामध्ये हात गुंफुनी देशहिताचे मंत्र जपोनी, हासत खेळत ध्येय मंदिरी पुढे पुढे जाऊ। आपण सर्वांना देशामध्ये एकता व अखंडता ठेवायची आहे। देशहितासाठी आवश्यक कामे आपल्याला करायचे आहेत। हासत खेळत आपले ध्येय, आपले लक्ष्य आपल्याला गाठायचे आहेत। हम सभी को मुल्क में इत्तेहाद कायम रखना है। मुल्क को तरक्की की राह पर गामजन करने के लिए ज़रूरी काम हमें करने हैं। हंसते खेलते हुए हमें हमारे मकासद हासिल करने हैं। भारत भूची पवित्र माती, प्रिय आम्हाला स्वर्गाहूनही, या धरणीचे रक्षण करण्या प्राणपणाला लावू। भारत भूमीची माती आमच्यासाठी खूप पवित्र आहे, आम्हाला स्वर्गाहूनही प्रिय आहे। या भूमीचे रक्षण करण्यासाठी आम्ही बलिदान देऊ। या मातीसाठी आम्ही आमचे प्राण सुद्धा पणाला लावू। भारत की इस सरजमीन की मिट्टी हमारे लिए बहुत ही पाक और आला दर्जा रखती है। हमें स्वर्ग से ज़्यादा अजीज़ है। इस सरजमीन की हिफाजत करने के लिए हम कुर्बानी भी देंगे, शहीद हो जाएंगे। हमारे भारत देश की हिफाजत के लिए हम हमारी जान भी कुर्बान करने के लिए तैयार हैं। वाचा, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवीत। विद्यार्थी मित्रांनो, वी म कुलकर्णी हे मराठी भाषेतील कवी आणि बालकुमार साहित्यिक होते। यांची खूपच प्रसिद्ध कविता माझ्या मराठीची गोडी वाचा,
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते. मराठी अभिमान गीत मराठीतील एक गीत आहे. हे गीत कवी सुरेश भट यांनी लिहिले आहे. त्या प्रसिद्ध गीताच्या या ओळी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा बाळगते की आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आज आपण जे शिकलात, समजून घेतलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. पुन्हा भेटूया पुढच्या तासात.